महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेत आज शहरातील पाणी पुरवठा आणि रस्त्यांच्या खड्ड्यांच्या प्रश्नांवरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला। शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। महासभेदरम्यान शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात बॅनर झळकावत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अंबड एमआयडीसी रस्ते द्या, ड्रेनेज द्या, सिडकोला न्याय द्या अशा आशयाचे बॅनर दाखवत सिडको परिसरातील नागरिक आणि उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनीही वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले। पंचवटीतील प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका प्रियंका माने यांनी डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या प्रश्नांवर आंदोलन केलं। सिडकोच्या प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप नगरसेविका साधना मटाले यांनी दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करत सभागृहात दूषित पाण्याच्या बाटल्या आणून प्रशासनाचं लक्ष वेधलं। दरम्यान सिडको परिसरातील प्रश्न तातडीने सोडवले नाही तर सिडकोवासी आणि उद्योजक कोणताही कर भरणार नाहीत असा इशारा यावेळी देण्यात आलाय। पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नांवरून आजची मनपा महासभा चांगलीच वादळी ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।